श्री गुरुदेव दत्त. अमावास्येच्या दिवशी असा कुठला पदार्थ आहे की तो आपल्याला चुकूनही खायचं नाहीये. त्याबरोबरच की अमावास्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं जेवण किंवा कुठलाही पदार्थ असेल, तो खाल्ल्याने काय होतं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. अमावस्या हा अतिशय विशेष असा दिवस असतो. तर ह्या दिवशी आपण काय करायचं आहे की त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि येण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काहीतरी जरूर करावं की जेणेकरून जर पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल किंवा साडेसातीचा त्रास असेल, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून यात जे उपाय सांगितलेले आहेत ते जरूर करा. अतिशय साधे, सोपे आणि सर्वांना जमणारे तितकेच विशेष फलदायी असे हे उपाय आहेत. म्हणून प्रत्येकाने जरूर करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, अमावास्येच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचे आहे, ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे. शक्य झाल्यास लवकर उठण्याचा प्रयत्न करा. तुम्ही राहतात तिथे कुठे जवळ जर नदी असेल तर नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये स्नान करण्याचंही अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. म्हणून अमावास्येच्या दिवशी शक्य झाल्यास हे जरूर करा. नसेल शक्य, घरीच स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायला विसरू नका. त्यानंतर की आपण सूर्याला अर्घ्य जरूर द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य कसं द्यावं, त्याची योग्य पद्धत काय आहे, तर त्याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, एकदा जरूर पहा. त्यानंतर की अमावास्येच्या दिवशी आपण वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करावे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. पितरांना सद्गती प्राप्त होऊन त्यांची अखंड कृपा आपल्यावर राहत असते. पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहते. जे काही मंगल कार्य असतात ते निर्विघ्नपणे पार पडत असतात. मुलामुलींचे विवाह जमण्यात अडचणी येत नाहीत. त्याचबरोबर नोकरी असेल किंवा अजून इतर कोणतेही कार्य असतील त्यात आपण सहजच यशस्वी होत असतो. कोणत्याही पद्धतीचे अडथळे त्यात येत नाही. म्हणून पितरांचा आशीर्वाद खूप जास्त महत्त्वाचा असतो. अमावास्येच्या दिवशी दक्षिण दिशेला आपण पाणी आणि काळे तीळ एकत्र करून ते आपण अर्पण करायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून ते पितरांच्या स्मरण करून आपण ते जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा जरूर लावावा. दक्षिण दिशेला दिवा लावताना दिव्याचं मुख असेल ते दक्षिण दिशेकडे राहील, ह्या पद्धतीने ते लावायचं आहे. त्यानंतर की अमावास्येच्या दिवशी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करा, पण शक्य झाल्यास सकाळी करा आणि संध्याकाळी सुद्धा करा. पण संध्याकाळी केल्याचं अजून जास्त त्याचे फायदे मिळू शकतात. पण ज्यांना कोणाला संध्याकाळी हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी दिवसा, दुपारी, सकाळी केला तरीही चालू शकतं. पण जरूर करा. तर संध्याकाळी आता हा उपाय केल्याने काय होणार आहे हे अगोदर सांगते. आपल्या घरात जी काही नकारात्मक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल किंवा जे काही करणेबाधेचा त्रास होत असेल, जादूटोणा असेल किंवा अजून काही त्रास होत असेल, घरात भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, घरातील व्यक्तींचं एकमेकाशी पटत नसेल, त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकतात. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. जो काही त्रास असेल किंवा जे काही भांडणं, कटकटी होत असतील, ते सर्व काही दूर होण्यास मदत होते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते. म्हणूनच प्रत्येक अमावस्येला आत्ता जो उपाय सांगणार आहे हा जरूर करा. खूप जास्त प्रभावी आहे. तुम्ही करून पहा. न चुकता, न विसरता, अगदी नित्यनियमाने जर केला, अगदी दररोज केलं तरीही चालू शकतं. नसेल दररोज तर प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला हा उपाय जरूर करावा. तर पहा तो काय आहे, तर आपल्याला त्यासाठी कापूर घ्यायचा आहे, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, साजूक तूप, लवंग, गुगुळ, लोबाण, पिवळी मोहरी असते ती घ्यायची आहे. त्याबरोबर तुम्ही जे तेजपान असतं किंवा तेजपत्र किंवा तमालपत्र ज्याला बोलतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आणि गाईच्या शेणापासून जी गौरी बनवलेली असते त्या गौरीवर सुरुवातीला ती गौरी आपण छान तिचा विस्तव होईल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यावर आपण कापूर, तूप, जे साजूक तुपचे अगदी 2-4 थेंब आपल्याला टाकायचे आहेत, लवंग, गुगुळ टाकायचं आहे, जे लोबाण असतं ते टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी टाकायची आहे. तर हे सर्व करत असताना पिवळ्या मोहरीवर तुम्ही वल्गासुक्त जरी बोलले, तंत्रोक्त वेदोक्त वल्गासुक्त असतं ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ते सुद्धा तुम्ही बोलू शकतात. आणि नाही काही बोललात तरीही चालतं. पण फक्त ते करत असताना कुठल्यातरी मंत्राचा जप करावा आणि भगवंताला विनंती करावी की घरात जी काही अडचणी आहेत, संकट आहेत ती दूर व्हावी आणि
घरात आनंदाचं आणि सुखाचं वातावरण राहावं अशी प्रार्थना करत ते आपल्याला सर्व काही त्या गौरीवर टाकायचं आहे, ते प्रज्वलित करायचं आहे. कापूर हा भीमसेनीच घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते संपूर्ण घरात आपल्याला ते दाखवायचे आहे. ते प्रज्वलित केल्यानंतर तो जो धूर असतो, ती जी धुनी आहे ती संपूर्ण घरात फिरवायची आहे. उंबरठ्यावर सुद्धा जरा वेळ ते ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. कारण अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, यावेळेला घरात काही अगदी लहान-लहान कारणांवरूनही मोठे-मोठे वाद होत असतात. तुम्हीसुद्धा हे अनुभवलं असेल किंवा तुमच्या लक्षात आलं असेल. ही जी सर्व वस्तू आहेत, यात तुम्ही काळे तीळसुद्धा टाकू शकतात. त्यामुळे पितरांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि जे काही साडेसाती किंवा इतर जे काही दोष असतात, जे काही त्रास आपल्याला होत असतो, तो सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि घरात खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरणाची निर्मिती होते. म्हणून हा उपाय खूप जास्त प्रभावी आहे. जरूर करा. त्यानंतर की ह्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे. अमावस्येला हळदीचं लेपन कसं करावं? जवळपास आता सर्वांना माहीत झालेलंच असेल. तर उंबरठ्याची पूजा करावी, त्या ठिकाणी सुद्धा धूप-दीप लावायचा आहे. त्यानंतर की अमावस्येच्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व गोष्टी करायच्याच आहेत. त्यासोबत अजून एक महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे. तो सुद्धा सर्वांना जमणारा असा उपाय आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला असतील, पुरुष असतील, प्रत्येकजण करू शकतो. तर तो उपाय काय आहे की अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा आपण दररोजच करायला हवी. पण नसेल काही कारणास्तव, जॉब असेल, अजून काही कारणं असतील, अंतरावर असेल झाड, जवळपास नसेल, तर अशा वेळेला तुम्ही अमावस्येच्या दिवशी आणि शनिवारी तरी पिंपळाच्या झाडाची पूजा जरूर करावी. त्यामुळे जे काही जसं मी अगोदरच सांगितलं, जर पितृदोष असेल तो कमी होण्यास मदत होते. त्यानंतर कालसर्प दोषाची जी काही तीव्रता असते, जो काही त्रास होत असतो, तो सुद्धा कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही खूप प्रभावी सेवा आहे. त्यानंतर आपलं पूर्वसंचित जे पापकर्म आहे ते नष्ट होण्यास मदत होते. म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा जरूर करावी. ती कशा पद्धतीने करावी? पिंपळाची झाडाची पूजा फक्त रविवारी करायची नसते. रविवारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन कोणत्याही पद्धतीचं जल अर्पण करणे किंवा प्रदक्षिणा करणे, स्पर्श करणे हे चुकणंही करायचं नसतं. पण इतर वेळेला तुम्ही अगदी सोम ते शनिवारपर्यंत पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता. पिंपळाच्या झाडाची पूजा तर करायचीच आहे, पण असा एक पदार्थ आहे की तो पिंपळाच्या झाडाखाली अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्ही जरूर हा उपाय करा. खूप जास्त प्रभावी आहे. तर ते काय करायचं आहे पहा, की दूध, पाणी, काळे तीळ एकत्र करून आपण पिंपळाच्या झाडाला ते जल अर्पण करायचं आहे आणि झाडाची छान पूजा करायची आहे. त्या ठिकाणी फळ फुलं अर्पण करा. दीपदान जरूर करा. पिंपळाच्या जवळ जे दीपदान आपण करतो तर ते तुम्ही तिळाच्या तेलाचा करू शकतात किंवा तुपाचा दिवा लावला तरीही चालू शकतं किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालतं. पिंपळाच्या झाडाची पूजा अमावस्येच्या दिवशी सकाळी जल वगैरे अर्पण करायचं, तेव्हासुद्धा तुम्ही आत्ता सांगितलेली सर्व पूजा करायची आहे आणि संध्याकाळी सुद्धा तिथे दीपदान जरूर करावं. तर हे अशा पद्धतीने करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की पिंपळाच्या झाडाखाली आपण नामजप जरूर करा. 11 प्रदक्षिणा, कमीत कमी 11 प्रदक्षिणा कराव्या. 11 प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करा अमावस्येच्या दिवशी. तर जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करतील तर ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायचा आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र त्या ठिकाणी बसून, पिंपळाच्या झाडाखाली बसून जर शक्य होत असेल, जागा असेल, वेळ असेल तुमच्याकडे, तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र कमीत कमी 1 वेळा तरी पठण करा आणि जर वेळ असेल तर तुम्ही 4 वेळा जरूर पठण करा. अमावस्येचा दिवस आणि पिंपळाच्या झाडाखाली विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणजे अगदी सुंदर असं ती सेवा तुमची होणार आहे. त्यामुळे अनंत पुण्याची प्राप्ती होते, पूर्वसंचित पापकर्म नष्ट होतात आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा राहते. आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यास मदत होते. जर सकाळी हे करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही फक्त दीपदान करायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचा आणि तेव्हासुद्धा तुम्ही नामजप करू शकतात, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करू शकतात आणि जर हे काहीही नसेल शक्य तर अगदी साध्या पद्धतीने अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राच्या जमतील तेवढे जास्तीत जास्त जप करा.
पिंपळाची छान पूजा वगैरे झाल्यानंतर प्रदक्षिणा करायची आणि नंतर स्तोत्र वगैरे पठण करायचं, नामजप करायचं आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की पिंपळाच्या झाडाखाली कमीत कमी फक्त अमावस्येला केलं तरीही चालू शकतं. शनिवारीसुद्धा तुम्ही करू शकतात. तर शक्य झाल्यास महिन्यातून एकदा हा उपाय जरूर करा. 5 प्रकारच्या मिठाई आणायच्या आहेत आणि 5 प्रकारच्या मिठाई पिंपळाच्या झाडाखाली नैवेद्य म्हणून अर्पण करा. तर जेव्हा तुम्ही त्या मिठाई तिथं ठेवतील तर एखाद्या पानावर वगैरे ते ठेवायचं, पूजा करायची आहे आणि ती अर्पण करताना मनात प्रार्थना करायची. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आहेत आणि जे संकट, दुःख आहेत ते दूर होण्यास प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने मनोभावे पूजा करा आणि 5 प्रकारच्या मिठाई त्या ठिकाणी जरूर अर्पण करा. तर ही खूप प्रभावी सेवा आहे. फक्त अमावस्येला केलं तरीही चालू शकतं. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही इतर वेळेला शनिवार असेल त्या दिवशीही करू शकतात. संक्रांती वगैरे विशेष पर्व असतात तेव्हासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. 5 मिठाईचा हा उपाय जरूर करा आणि अगदी नसेलच शक्य तर मग तेव्हा तुम्ही खडीसाखर वगैरे किंवा साधं साखर वगैरे अर्पण केलं तरीही चालू शकतं. पण हा खूप विशेष उपाय आहे, जरूर करावा. अमावस्येच्या दिवशी एक तरी ब्राह्मण देवतेला जेवू घालायचं आहे आणि नसेल शक्य तर जे काही शिदा असतो तर म्हणजे जे डाळ वगैरे जे काही पीठ असतं, गूळ असतं, अशा पद्धतीने तुम्ही शिदा द्यायचा आहे आणि दक्षिणा अर्पण करावी आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र जरूर अर्पण करा. त्यासोबतच जे कोणी गरजू असतील तर त्यांना गरजेच्या वस्तू द्या किंवा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. गरजूंना त्या दिवशी जेवू घालायला मात्र विसरू नका. गोमातेला त्या दिवशी तुम्ही पोळी किंवा डाळ, गूळ अशा पद्धतीने खाऊ घाला किंवा गोशाळेत जाऊन तुम्ही हिरव्या चाऱ्याचं सुद्धा दान करू शकतात. अशा पद्धतीनेही करा. मुंग्या असतील त्यांना पीठ आणि साखर एकत्र केलेलं जे असतं ते मुंग्यांसाठी टाकावं. कुत्रे असतील, कुत्र्यांना जे तुम्हाला जमेल ते त्यांना त्या दिवशी जरूर द्यावं. तुम्ही राहतात त्या ठिकाणी जवळपास जर कुठे तलाव असेल किंवा जे काही असेल त्या ठिकाणी जर मासे असतील, नदी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही माशांसाठी जरूर ते काही ना काही त्यांना खायला द्या आणि गरजूंना अन्नदान करायला विसरू नका. खूप जास्तच करायला हवं असं काही नसतं. जेवढं आपल्याला जमतंय आपण आपल्या परीने जरूर करावं. फक्त ते करत असताना ते मनापासून करणं महत्त्वाचं असतं. अमावस्येच्या दिवशी तुम्ही जे काही दान करतील तर पितरांचं स्मरण करून ते दान करायचं आहे. म्हणजेच पितरांच्या प्रित्यर्थ तुम्ही ते दान करत आहात असा मनात भाव ठेवायचा आहे आणि मग ते दान जरूर करावं. अमावस्येच्या दिवशी बजरंगबली हनुमानजी यांची सुद्धा पूजा करावी. त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही हनुमान चालीसा पठण करू शकतात. सुंदरकांडचंही तुम्ही त्या दिवशी जरूर पठण करावं. त्यामुळे शनी महाराजांचं जे काही 7.5 किंवा जो काही तुम्हाला त्रास होत असेल तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होत असते आणि बजरंगबली हनुमानजींचं एक सुरक्षा कवच तुमच्या सभोवती राहतं. रामायणाचाही पाठ तुम्ही वाचू शकतात. अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी नामजप करायचा आहे आणि आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं जाणार नाही, घरात वादविवाद होणार नाही याकडे लक्ष द्यायचं. अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं जेवण असेल, फळं असतील किंवा कोणताही पदार्थ असेल तर तो आपल्याला चुकूनही खायचा नाही आहे किंवा कोणाच्या घरी जेवायला बोलवलं तर जायचं नाही. विशेष करून अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवू नये किंवा दुसऱ्याकडचे कोणतेही पदार्थ खाऊ नये. तर ते का नाही खायचं? तसं केल्याने आपलं महिनाभराचं जे काही पुण्य असेल ते नष्ट होत असतं. म्हणजेच महिनाभर आपण जे सत्कर्म, पुण्यकर्म केलं असेल, जे काही जप अनुष्ठान केलेलं असेल, जी सेवा भक्ती केली असेल ते सर्व पुण्य नष्ट होतं. ते सुद्धा 1 महिन्याचं पुण्य आपलं नष्ट होतं. त्यानंतर महत्त्वाचं की अमावस्येच्या दिवशी कोणी तुम्हाला मिठाई देत असेल तर विशेष करून पांढरी मिठाई असेल तर चुकूनही घ्यायची नाही. कारण पांढऱ्या मिठाईमध्ये जे काही जादूटोणा किंवा करणीबाधा असे प्रकार पांढऱ्या मिठाईतूनच केले जातात. म्हणूनच चुकूनही आपण कोणाकडून मिठाई, विशेष करून पांढरी मिठाई खायची नाही. माहिती आवडल्यास लाईक करून श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ.